विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या अंतर्गत लोकसंख्या आणि मानव विकास यातील वाद प्रश्नावर चर्चा करणार आहोत। तर सर्वप्रथम मानव विकास आणि लोकसंख्या यातील जी काही प्रश्न निर्माण झालेले आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये उहापोह करूया। त्याचबरोबर मानव विकासाची संकल्पना आणि मानव विकासाचे जे निर्देशके आहे, इंडिकेटर्स आहे, त्या इंडिकेटरचा आजच्या या व्हिडिओच्या अंतर्गत आपण अभ्यास करणार आहोत। तर लोकसंख्या आणि मानव विकासातील जो वाद प्रश्न आहे या वाद प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपण सर्वप्रथम या ठिकाणी चर्चा करूया। कारण लोकसंख्या किंवा लोकसंख्येची सामाजिक आणि आर्थिक अशा दोन अंगाने त्या ठिकाणी त्याचा अभ्यास केला जातो। लोकसंख्या किंवा मनुष्यबळ हा एक महत्त्वपूर्ण बहुआयामी असा एक घटक त्या ठिकाणी आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। म्हणजे बहुआयामी मल्टी डायमेन्शनल जो फॅक्टर जो आहे हा फॅक्टर त्या ठिकाणी मनुष्यबळ किंवा लोकसंख्या म्हणून असं या ठिकाणी संबोधलं जाऊ शकते। लोकसंख्या वाढीबाबत दोन विचार प्रवाह आहेत। त्यातील पहिला विचार प्रवाह असा आहे की वाढत्या लोकसंख्येचा नैसर्गिक साधनसामग्री व निर्मित संसाधनावर ताण पडत असतो, असा काही विचारधारांचा एक समज किंवा एक दृष्टिकोन या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। तर त्यामध्ये लोकसंख्येची जी काही अवास्तव वाढ आहे ती अवास्तव वाढ आर्थिक विकासामध्ये बाधा किंवा अडचण निर्माण करीत असते, अशा प्रकारचा हा एक पहिला त्या ठिकाणी दृष्टिकोन पाहायला मिळतो आहे लोकसंख्येच्या संदर्भामध्ये। तर दुसरा विचार प्रवाह किंवा दुसरा दृष्टिकोन असा सांगता येईल, त्यातील काही विचारधारा जी काही आहेत किंवा जे काही अर्थशास्त्रज्ञ आहे त्या अर्थशास्त्रज्ञांच्या मते वाढती लोकसंख्या आर्थिक विकासालाही बाधक नसून तर ती एक पूरक आहे असं या ठिकाणी काही अर्थशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे। तर त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला प्रोफेसर हॅन्सन, प्रोफेसर हर्षमन, प्रोफेसर आर्थर लेविस, प्रोफेसर कोलिन क्लार्क, प्रोफेसर आल्फ्रेड बेन इत्यादी अर्थशास्त्रज्ञ वाढती लोकसंख्या आर्थिक विकासालाही पोषक ठरू शकते अशा प्रकारचा जोरदार त्या ठिकाणी समर्थन करताना दिसून येते। असे हे दोन विचार प्रवाह किंवा असे दोन दृष्टिकोन या ठिकाणी लोकसंख्येच्या संदर्भामध्ये व मानव विकासाच्या संदर्भामध्ये पाहायला मिळतात। तर लोकसंख्या आणि मानव विकासातील जे वाद प्रश्न आहे त्यातील पहिला सांगता येईल की नकारात्मक दृष्टिकोन आणि दुसरा आहे सकारात्मक दृष्टिकोन, असे दोन दृष्टिकोन या दोन विषयाच्या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। तर नकारात्मक दृष्टिकोनामध्ये प्रामुख्याने मी या ठिकाणी 9 घटकांचा किंवा 9 मुद्द्यांचा या ठिकाणी समावेश किंवा उल्लेख केलेला आहे। त्यातील पहिला आहे लोकसंख्या वाढ व भूमी मानव गुणोत्तर लँड ह्युमन रेशो ह्या दोघांमधला जो काही सहसंबंध आहे हा नकारात्मक दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला मिळतो। कारण वाढत्या लोकसंख्येचा हा जमिनीवर ताण पडत असतो असा एक मतप्रवाह त्या देशामध्ये झालेला आढळून येतो। कारण वाढत्या लोकसंख्येमुळे मानव व भूमी यांच्या प्रमाणामध्ये किंवा जे काही गुणोत्तर आहे हे गुणोत्तर सतत कमी होत आहे अशा प्रकारचा आपल्याला या ठिकाणी उल्लेख करता येईल। जर आपण या ठिकाणी 1951च्या जनगणनेचा उल्लेख केला तर भारतात दर चौरस किलोमीटरला 117 लोक हे वास्तव्य करीत होते। तेच प्रमाण 2011मध्ये 382 पर्यंत वाढलेले दिसून येते। अशा प्रकारचं जे काही गुणोत्तर आहे किंवा जे काही प्रमाण आहे या प्रमाणामध्ये वाढ पाहायला आपल्याला मिळते। म्हणजे भूमी मानव गुणोत्तर हे कमी झालेले आहे किंवा कमी होत असताना दिसते आहे अशा प्रकारचा हा नकारात्मक दृष्टिकोन या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। नंतर दुसरं सांगता येईल की लोकसंख्या वाढ व भांडवल निर्मिती हा एक त्या ठिकाणी नकारात्मक दृष्टिकोन पाहायला मिळतो आहे की लोकसंख्या वाढीच्या बाबतीत आणखी एक प्रश्न त्या ठिकाणी एक चर्चेला जातो आहे आणि तो म्हणजे की वाढत्या लोकसंख्येबरोबर अनुत्पादक जी काही लोकसंख्या आहे
अनुत्पादक कार्याकरिता भांडवल संसाधनाची जी काही मागणी आहे ही मागणी त्या ठिकाणी अधिक प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे। आणि या दोन घटकांमध्ये किंवा भांडवल निर्मिती व लोकसंख्या वाढ या दोघांमध्ये एक प्रकारचा नकारात्मक दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळतो आहे। कारण भांडवल निर्मिती हा आर्थिक विकासाचा एक महत्त्वाचा इंडिकेटर किंवा निर्देशक आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। त्यानंतर सांगता येईल की दरडोई उत्पन्न व राहणीमानाचा दर्जा, पर कॅपिटा इन्कम आणि राहणीमानाचा दर्जा या दोघांमध्ये अतिशय जवळचा संबंध पाहायला मिळतो आहे। कारण विकसनशील देशामध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे पर कॅपिटा इन्कम आणि लोकसंख्येच्या राहणीमानाचा दर्जा यामध्ये वाढ करणे फार कठीण जाते आहे। हे आपल्याला फक्त चित्र ते विकसनशील देशामध्ये पाहायला मिळतो आहे आणि त्याचा परिणाम हा शेतीवरील लोकसंख्येचा वाढता भार आहे। त्याचबरोबर कृषीची उत्पादकता कमी होत असते, बेकारी ही निर्माण होण्यास मदत होत असते। त्याचबरोबर भारतात जे काही शेती क्षेत्र आहे या शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणामध्ये छुपी बेरोजगारी आपल्याला पाहायला मिळते। अशा या रीतीने जे काही पर कॅपिटा इन्कम आहे हे पर कॅपिटा इन्कम या ठिकाणी कमी पाहायला मिळते आणि त्याचा या ठिकाणी मनुष्याच्या राहणीमानाच्या दर्जावर त्याचा विपरीत परिणाम आपल्याला पाहायला मिळतो आहे। अशा प्रकारचा हे नकारात्मक दृष्टिकोन या ठिकाणी पडलेला दिसून येतो आहे। त्याचबरोबर रोजगारावर वाईट परिणाम झालेला दिसून येतात की वाढत्या लोकसंख्येमुळे रोजगाराची परिस्थिती ही सुद्धा निर्माण होत असते। अशा प्रकारचा हा एक दुसरा चौथा नकारात्मक दृष्टिकोन आहे। त्याचबरोबर अन्नधान्याची कमतरता व आयातसुद्धा करावी लागते। म्हणजे विकसनशील देशामध्ये किंवा अविकसित देशामध्ये जे काही अन्नधान्याचे उत्पादन आहे हे कमी प्रमाणामध्ये झाले असेल तर अशा वेळेस आणि वाढती लोकसंख्या जर निर्माण झाली असेल तर अशा वेळेस या ठिकाणी अन्नधान्याची कमतरता किंवा टंचाई ही त्या देशामध्ये निर्माण झालेली दिसून येते आणि ही टंचाई निर्माण होत असेल तर अशा वेळी त्या देशाला इतर देशाकडून त्या अन्नधान्याची त्या ठिकाणी आयात ही करावी लागते। अशा प्रकारचा हा विपरीत किंवा नकारात्मक दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळतो आहे। नंतर सांगता येईल की मानव विकासाशी संबंधित घटकांवर परिणामसुद्धा होत असतो। मानव विकासाचे जे संबंधित काही घटक आहे त्या सर्व घटकांवर त्याचा विपरीत परिणाम पाहायला मिळतो आहे। कारण मानव विकासाचा अभ्यास करीत असताना त्या निर्देशांकामध्ये किंवा निर्देशकांचा अभ्यास करीत असताना त्यात प्रामुख्याने अपेक्षित जीवनमान, आरोग्य, शिक्षण, स्वच्छ पाण्याची व्यवस्था इत्यादी घटकांचा प्रामुख्याने त्या निर्देशांकांमध्ये विचार केला जात असतो आहे आणि वाढत्या लोकसंख्येचा भार या घटकावर जास्त पडत असतो आणि त्यामुळे मानव विकास निर्देशांक हा प्रभावित होतो आणि याच अनुषंगाने भारताचा मानव विकास निर्देशांक हा 0.47 इतका आज असून तर 189 देशामध्ये भारताचा 129वा क्रमांक या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। अशा प्रकारे हा जो काही ह्युमन डेव्हलपमेंट जो काही इंडेक्स आहे याच्यावर सुद्धा याचा विपरीत परिणाम पाहायला मिळतो आहे। परंतु त्या मानव विकास निर्देशांकामध्ये जे इंडिकेटर्स वापरलेले आहे त्या इंडिकेटर्सचा त्याचा विपरीत परिणाम झालेला पाहायला मिळतो आहे। त्यानंतर सांगता येईल की आर्थिक चलावरील परिणाम, जे आर्थिक चल आहे त्याच्यावर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम पाहायला मिळतो आहे किंवा नकारात्मक दृष्टिकोन पाहायला मिळतो आहे। की अर्थतज्ञ किंवा लोकसंख्या शास्त्रज्ञ यांच्यात असं एकमत आहे की जर विकसनशील देशाला नवीन लोकसंख्येस आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी बरीचशी साधनसामग्री ही वापरावी लागते तर उत्पादक करण्यासाठी त्याचबरोबर उद्योगाचा विकास करण्यासाठी पुरेशी जी काही साधने आहे ही साधने त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही आणि वाढत्या लोकसंख्येचा हा अनिष्ट परिणाम त्या विकासाच्या प्रक्रियेवर झालेला पाहायला मिळतो आहे। अशा प्रकारे या ठिकाणी जी काही आर्थिक चले आहे त्या आर्थिक चलावर सुद्धा किंवा व्हेरिएबल्सवर एक विपरीत परिणाम आपल्याला पाहायला मिळतो आहे। त्याचबरोबर सांगता येईल की विकासामध्ये निर्माण होणारी अडचण, त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला एक उल्लेख करावा लागेल की नॅन्सी बर्डसाल यांनी 1984 मध्ये एक पॉप्युलेशन ग्रोथ यामध्ये एक सर्वेक्षण किंवा अभ्यास केला आणि त्यात विशेषतः त्यांनी जे अल्पविकसित देश आहे, लो डेव्हलपमेंट कंट्रीज आहे, या लो डेव्हलपमेंट कंट्रीजच्या बाबतीत वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे एक विकासविषयक समस्या किंवा विकासविषयक प्रश्न हा निर्माण होत असतो आणि निर्माण होण्यासाठी जी काही कारणे आहे त्या कारणांचा शोध त्यांनी त्या ठिकाणी केलेला दिसून येतो। त्यातील कारण असं सांगितलं आहे की चालू उपभोग
व भविष्यातील जे काही उच्च उपभोग आहे, भविष्यामध्ये निर्माण होणारे जे काही उच्च उपभोग आहे, या क्षेत्राकडे लोकांना वळवण्यात येण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी त्या ठिकाणी निर्माण झालेल्या दिसून येतात. अशा प्रकारचा या ठिकाणी त्यांनी एक अभ्यास केलेला दिसून येतो आहे. दुसरं कारण सांगता येईल या ठिकाणी की कृषी क्षेत्राचे प्राबल्य, कारण विकसनशील देशामध्ये किंवा अविकसित देशामध्ये कृषी क्षेत्राचे प्राबल्य हे निर्माण होत असते आणि या कृषी कार्यातून आधुनिक क्षेत्राकडे लोकांना वळवण्याकरिता एक एक प्रकारची अडचण त्या क्षेत्रामध्ये निर्माण झालेली दिसून येते. हे एक दुसरं कारण सांगता येईल. तिसरं कारण सांगता येईल की आर्थिक व सामाजिक जे परिवर्तन आहे किंवा बदलासाठी आवश्यक असणाऱ्या जे काही तडजोडी कराव्या लागतात, त्या तडजोडी करण्यासाठी किंवा करण्यामध्ये बऱ्याचशा त्या ठिकाणी अडचणी निर्माण झालेल्या दिसून येतात. अशा प्रकारचे या ठिकाणी जे नॅन्सी बर्डसाल यांनी त्या ठिकाणी संशोधन केलं आणि या संशोधनाच्या अंती ते त्या प्रकारची कारणे आणि त्या कारणांचा ओहापोर त्या ठिकाणी केलेला दिसून येतो आहे. त्यानंतर सांगता येईल की बचत व गुंतवणुकीवरील ऋणात्मक किंवा निगेटिव्ह स्वरूपाचा या ठिकाणी परिणाम पडलेला दिसून येतो आहे. कारण लोकसंख्या आणि आर्थिक विकास याबाबत नकारात्मक दृष्टिकोन बाळगणाऱ्या तज्ज्ञांनी केलेल्या तपशीलवार चर्चेनुसार लोकसंख्या वृद्धीचा बचत व गुंतवणूक यावर ऋणात्मक परिणाम पाहायला मिळतो आहे. तर त्यांच्यात असं लक्षात आलं की लोकसंख्येचा दबाव हा बचत व गुंतवणूक या प्रवृत्तीमध्ये घडवून आणत असतो आणि त्याचा विपरीत परिणाम म्हणून दरडोई उत्पन्न व आर्थिक विकास यामध्ये घट झालेली दिसून येते. म्हणजे बचत व गुंतवणुकीचा फटका हा पर कॅपिटा इन्कम आणि इकॉनॉमिक ग्रोथ यावर घटीवर झालेला दिसून येतो. अशा प्रकारच्या त्या ठिकाणी त्यांनी एक नकारात्मक दृष्टिकोन मांडताना त्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे. म्हणून भारतासारख्या बऱ्याच देशांना लोकसंख्या वृद्धीच्या विकासातील नकारात्मक परिणामाला एक विशेष प्रकारचे सामोरे जावं लागते. अशा प्रकारे त्यांचा त्या देशामध्ये किंवा त्या राष्ट्रामध्ये असणारे जे काही लोकसंख्येची गुणात्मकता वाढवण्यासाठी जे आरोग्य असेल, तसेच शिक्षण आहे, या मूलभूत सुविधांबरोबर रस्ते सुविधा असेल, वीज पुरवठा असेल, अशा महत्त्वाच्या बेसिक सुविधांवर त्या ठिकाणी होणारी जी काही भांडवल गुंतवणूक आहे ही त्या ठिकाणी पर्यायाने कमी होत असते आणि त्याचा ह्या ठिकाणी बचत व गुंतवणुकीवर एक निगेटिव्ह इफेक्ट त्या ठिकाणी झालेला दिसून येतो. हा एक नकारात्मक दृष्टिकोन आहे. नंतर जर सांगता येईल की सकारात्मक दृष्टिकोन, की लोकसंख्या व आर्थिक विकास या दोघांमध्ये एक सकारात्मक दृष्टिकोन पाहायला मिळतो आहे. त्या सांगता येईल की काही विचारवंतांच्या मते जे काही सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करणारे विचारवंत आहे, त्या विचारवंताच्या मते त्या ठिकाणी लोकसंख्या वाढीचा संबंध हा नेहमी आर्थिक विकासाशी जोडणे आवश्यक आहे. म्हणजे पॉझिटिव्ह जो आहे ॲप्रोच आहे, हा पॉझिटिव्ह ॲप्रोच लोकसंख्या व आर्थिक विकास या दोघांमध्ये एक जी काही भूमिका आहे ती भूमिका या ठिकाणी सकारात्मक दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी पाहता येते. मागास आणि सामाजिक व आर्थिक संबंधामुळे उत्पादक शक्तीचा या ठिकाणी विकास योग्य प्रकारे होत नाही आणि अशा वेळी या ठिकाणी भूमी मानव गुणोत्तर योग्य असले तरी अन्नधान्याची समस्या ही निर्माण होऊ शकते. ज्या प्रमाणे थॉमस माल्थस यांनी आपल्या सिद्धांतामध्ये सांगितलं होतं की लोकसंख्या वाढ आणि अन्नधान्य उत्पादन वाढीच्या असंतुलनामुळे सर्व समस्या ह्या निर्माण होत असतात. अशा प्रकारचं त्यांनी आपल्या सिद्धांतामध्ये मांडलेलं दिसून येते. परंतु आज नवीन शोध, नवीन तंत्रज्ञान आणि या तंत्रज्ञानामुळे लोकसंख्या वाढूनसुद्धा अन्नधान्याची जी काही समस्या आहे ही समस्या शिल्लक राहिली नाही आणि भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या विकसनशील देशसुद्धा आज अन्नधान्याच्या बाबतीमध्ये जवळपास संपूर्ण बनलेला आहे किंवा झाला आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर सांगता येईल की सामाजिक सुरक्षा कवच आहे, की जे विकसनशील देशामध्ये गरिबी, बेरोजगारी अशा प्रकारच्या या ठिकाणी समस्या निर्माण होत असतात आणि या देशामध्ये लोकसंख्या वाढीला मदत करीत असते. लोकसंख्या वृद्धीबरोबर श्रमशक्तीची निर्मिती होत असल्याने गरिबांच्या घरात काम करणाऱ्यांची संख्या ही अधिक असते. म्हणजे ग्रामीण भागामध्ये ही संख्या आपल्याला बरीचशी व्यापक किंवा जास्त संख्येनं आपल्याला पाहायला मिळते आहे आणि ही अधिकची जी काही लोकांची संख्या आहे त्या कुटुंबाकरिता सामाजिक सुरक्षेचे एक प्रकारचे कवच
म्हणून या ठिकाणी बनलेलं असते. अशा प्रकारचा हा दुसरा सकारात्मक दृष्टिकोन आहे. त्यानंतर तिसरा सांगता येईल की विकसित देशातील उपभोगावरील नियंत्रण. यामध्ये जर जागतिक लोकसंख्येमध्ये जे काही विकसित देशांचा जो काही हिस्सा आहे, जे काही प्रमाण आहे, हे प्रमाण जवळपास 25% आहे. परंतु हे देश उपलब्ध संसाधनाच्या 80% भागांचा या ठिकाणी कंजप्शन किंवा उपभोग करीत असतात. म्हणजे विकसित देशांच्या या ठिकाणी सांगतो आहे की 80% या ठिकाणी कंजप्शन किंवा उपभोग या ठिकाणी करताना दिसून येते. अशा प्रकारे विकसनशील देशांच्या तुलनेत विकसित देशांचा जो काही उपभोग आहे हा 16 पटीने अधिक आहे, असं आपल्याला या ठिकाणी आकडेवारीच्या अनुषंगाने सांगता येईल. आणि नंतर सांगता येईल चौथा मुद्दा की प्रभुत्ववाद आणि अविकसिततेची मानसिकता. कारण लोकसंख्या वाढ या सकारात्मक विचारप्रवाहातील विचारवंतांच्या मते लोकसंख्या वाढीचा बोलबाला हा नेहमी विकसित देश करीत असतात. हा या ठिकाणी मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. फक्त विकसित देश त्याचा बोलबाला किंवा विचार करीत असतात आणि त्या माध्यमातून ते विकसित देशावर आपले प्रभुत्व निर्माण करण्यास किंवा विकसनशील देशावर आपले प्रभुत्व निर्माण करीत असतात. अशा आणि विकसनशील किंवा कमी विकसित देशांना हारलेल्या मानसिकतेत त्या ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात. अशा प्रकारचा जी काही प्रभुत्ववाद आहे किंवा अविकसितची जी काही मानसिकता आहे, ही अविकसितची मानसिकता ते विकसित देश किंवा जे प्रगत कंट्री आहे हे प्रगत कंट्री या ठिकाणी करीत असल्याचे दिसून येते. अशा प्रकारचा या ठिकाणी एक सकारात्मक दृष्टिकोन सांगता येईल. त्यानंतर सांगता येईल की कमी लोकसंख्येच्या समस्या, की जगातील ज्या देशांची लोकसंख्या गरजेपेक्षा कमी आहे, काही देश असे आहेत की ते आपल्या देशामध्ये लोकसंख्या वाढीसाठी प्रयत्न करीत असतात. तर काही विकसनशील किंवा अविकसित देश असे आहेत की आपल्या देशातील लोकसंख्या ही कमी करण्यासाठी प्रयत्न करीत असतात. परंतु कमी लोकसंख्या असणारे जे काही देश आहे त्या देशांना असणाऱ्या जी काही समस्या आहे, त्या देशामध्ये नैसर्गिक संसाधनांचा उत्पादनाकरिता कमी हा उपयोग होत असतो आणि त्यामुळे या देशांचे उत्पादन कमी होते. परिणामी उत्पन्न कमी होऊन त्याचा मागणीवर परिणाम होत असतो आणि कमी उपभोगामुळे त्याचा औद्योगिक उत्पादनावर सुद्धा या ठिकाणी परिणाम झालेला दिसून येते. जर या ठिकाणी आपल्याला सांगायचं झालं आफ्रिका आहे, त्यानंतर लॅटिन अमेरिकेतील काही असे विशिष्ट देश आहेत, या देशांसमोर कमी लोकसंख्येची समस्या ही निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर सांगता येईल की श्रमपुरवठा उपभोग्य वस्तूची बाजारपेठ. काही अर्थतज्ज्ञ असे आहेत की कोलिन क्लार्क व एव्हरेट हेगेन या प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञांच्या मते मोठी व वाढती लोकसंख्या ही विकसनशील देशासाठी नेहमीच लाभदायक असते, अशा प्रकारचा मत त्यांनी मांडलेलं आहे. तर गुन्नार मिर्डारसुद्धा त्यांचं मत तेच आहे की विकसनशील देशासाठी जी काही वाढती लोकसंख्या आहे, हे वाढती लोकसंख्या त्या ठिकाणी फायद्याची किंवा विकासाची ही अट ठरू शकते, अशा प्रकारचं मिर्डारचं सुद्धा म्हणणं आहे. आणि खरोखरच विकसनशील देशामध्ये वाढती लोकसंख्या ही एका बाजूने मोठ्या प्रमाणामध्ये श्रमाचा पुरवठा उपलब्ध करून देत असते आणि दुसऱ्या बाजूने उपभोग्य वस्तूंसाठी एक मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं काम ही लोकसंख्या करीत असते. अशा प्रकारचा विचारप्रवाह मिर्डार असेल, त्यानंतर हेगेन व क्लार्क या अर्थतज्ज्ञांनी किंवा अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेलं दिसून येते. त्यानंतर सांगता येईल विकासाच्या संधी आहे, त्याचबरोबर संसाधने आहेत, त्याचबरोबर गुणात्मक मनुष्यबळ आहे. ते अशा एक वेगवेगळे हे जे काही विचारप्रवाह आहे, हे विचारप्रवाह सकारात्मक दृष्टिकोनातून आपल्याला सांगता येईल. म्हणजे गुणात्मकसुद्धा जे काही मनुष्यबळ आहे, या गुणात्मक मनुष्यबळाचा सुद्धा वापर हा त्या विकसनशील देशामध्ये किंवा वाढत्या लोकसंख्येच्या देशामध्ये त्याचा फायदा हा होऊ शकतो. अशा प्रकारचा विचारप्रवाह हा सकारात्मक दृष्टिकोनातून आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आहे मानव विकासाची संकल्पना, त्याचा अर्थ आणि मानव विकासाचे जे काही निर्देशक आहे, इंडिकेटर्स आहे, त्याचा अभ्यास आपण या ठिकाणी थोडक्यात करून घेऊया. कारण आपल्या सर्वांना माहिती असेल
की मानव विकास ही संकल्पना आज जरी नव्याने आपल्याला माहीत असेल, परंतु ही संकल्पना अलीकडच्या काळामध्ये सुद्धा गणल्या गेलेली, परंतु त्या मानव विकास संकल्पनेचा पाहिजे त्या प्रमाणामध्ये एक फोकसमध्ये ती कन्सेप्ट आलेली नव्हती. परंतु ही संकल्पना 1990मध्ये मानव विकास अहवाल प्रकाशित करण्याची ही सुरुवात UNDPने केलेली दिसून येते. आणि युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम या संस्थेने या संदर्भामध्ये पुढाकार घेऊन स्वतंत्ररित्या अशा प्रकारचा अहवाल दरवर्षी त्या ठिकाणी प्रकाशित करण्याचं काम UNDP ही करीत असते. आणि त्यामध्ये प्रामुख्याने काय अर्थतज्ञांचा या ठिकाणी समावेश केलेला आहे की मानव विकासाची जी काही संकल्पना आहे, ही मानव विकासाची संकल्पना मांडण्याचं काम किंवा कार्य काही विशेष अर्थतज्ञांनी केले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पाकिस्तानचे महबूब उलक अर्थतज्ञ आहे. त्यानंतर आपल्या भारतातील नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेनसुद्धा या ठिकाणी त्यांचा समावेश होतो आहे. आणि या अर्थतज्ञांनी मानव विकासाची संकल्पना मांडण्याचं एक मोठं महान काम किंवा कार्य त्या ठिकाणी केलेलं दिसून येते. त्या ठिकाणी जी काही सुरुवातीला 1990मध्ये जी कन्सेप्ट किंवा संकल्पना मांडण्यात आली होती आणि ती UNDPच्या अंतर्गत मांडलेली दिसून येते. आणि त्यामध्ये महमद उल हक या अर्थतज्ञाने असं म्हटलं आहे मानव विकासाची संकल्पना मांडत असताना की आर्थिक वृद्धी आणि मानव विकास यातील मूलभूत फरक म्हणजे आर्थिक वृद्धीचा संबंध हा फक्त उत्पन्नाच्या वाढीशी आहे. आर्थिक वृद्धीचा संबंध हा फक्त उत्पन्नाच्या वाढीशी आहे असं या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर मानव विकासाचा संबंध मात्र मानव जीवनाशी निगडीत असणाऱ्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक मानवी जीवनाची गुणवत्ता वाढवित असतात अशा प्रकारचा या ठिकाणी व्याख्या केलेली दिसून येते. तर अमर्त्य सेन म्हणतात की ह्युमन डेव्हलपमेंट ॲज अप्रोच इज कॅन्सिमेंट विथ what I take to be the basic development idea, namely advancing the richness of human life rather than the richness of the economy in which human well-being live, which is only a part of it. Human well-being म्हणजे मानवांचे कल्याण, म्हणजे मानव विकासाच्या संकल्पनेमध्ये मानवाचे कल्याण कसे साधले जाईल या दृष्टिकोनातून डॉक्टर अमर्त्य सेन या अर्थतज्ञांनी या ठिकाणी ही व्याख्या केलेली दिसून येते. त्यानंतर आहे सॅम्युएल्सन या अर्थशास्त्रज्ञाच्या मते मानव विकास म्हणजे मनुष्याची शारीरिक व बौद्धिक कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने जे यशस्वी अशा प्रकारचे प्रयत्न केले जातात त्याला मानव विकास असे संबोधले जाते. त्यानंतर UNDPचा अहवाल 1990मध्ये जी सर्वप्रथम संकल्पना मांडण्यात आली होती त्या UNDPच्या अहवालानुसार केलेली व्याख्या आहे की एखाद्या देशात सर्वसामान्य लोकांना मिळणाऱ्या संधीचा परीघ वाढवत नेण्याची प्रक्रियामध्ये मानव विकास होय अशा प्रकारची एक संकल्पना किंवा एक व्याख्या ही UNDPने 1990मध्ये केलेली दिसून येते. त्यानंतर आहे मानव विकासाचे निर्देशके व घटक. त्यामध्ये प्रामुख्याने 3 घटकांचा समावेश केलेला आहे. त्यातील पहिला घटक आहे किंवा निर्देशक आहे शिक्षण. सामाजिक आणि आर्थिक विकासाची प्रगती साध्य करण्यासाठी मनुष्याला कौशल्य, ज्ञान हे शिक्षणामुळे मिळवून देत असते. म्हणजे शिक्षण हा जो काही इंडिकेटर आहे हा UNDPच्या जो काही मानव विकास निर्देशांक काढला जातो या मानव विकास निर्देशांक काढण्याकरता शिक्षणाचा या ठिकाणी शिक्षण हा घटक त्या ठिकाणी वापरला जात असतो. आणि त्या शिक्षणाचं जे काही महत्त्व आहे ते शिकण्याचे कार्य आहे आणि त्या कार्यामध्ये किंवा सांगता येईल की कौशल्य आणि ज्ञान मिळवून देण्यासाठी शिक्षणाचा हा फायदा होत असतो. उत्पादक कार्यामध्ये सहभागी करून घेणे, मनुष्यांच्या क्षमतांचा जे काही क्षमता आहे त्या क्षमतांचा विस्तार करण्यासाठी या ठिकाणी शिक्षण अतिशय उपयुक्त असं साधन आहे, सामाजिक परिवर्तनाचं तंत्र आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. मानवी स्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी सुद्धा या ठिकाणी शिक्षणाची उपयुक्तता आहे. आणि शिक्षण हा एक महत्त्वाचा काय धागासुद्धा आहे. कारण राष्ट्रीय गुंतवणूक
की मध्ये जी काही डॉक्टर अल्फ्रेड मार्शल म्हणतात की राष्ट्रीय गुंतवणुकीचे साधन म्हणजे या ठिकाणी शिक्षण आहे असं त्या ठिकाणी त्यांनी संबोधले आहे. म्हणजे गुंतवणुकीमध्ये वाढ करायची असेल तर शिक्षणामध्ये जास्तीत जास्त खर्च किंवा शिक्षणावर जास्तीत जास्त खर्च करणं आवश्यक आहे आणि जीवनाच्या ज्या काही गरजा आहेत मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करण्याच्या संबंधित त्या ठिकाणी हा शिक्षण एक प्रकारयुक्त असं साधन आहे. त्यानंतर आहे आरोग्य. आरोग्य हा एक दुसरा एक महत्त्वाचा निर्देशक आहे मानव विकास निर्देशांकाचा. कारण मानव विकास निर्देशांकाचा महत्त्वाचा पैलू म्हणून या ठिकाणी एक आरोग्य हे एक या ठिकाणी एक महत्त्वाचा घटक किंवा निर्देशक आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. कारण आरोग्य हे राहणीमानाशी संबंधित असते. आरोग्य हे राहणीमानाशी संबंधित असते. आरोग्य व शिक्षण या दोन्हीमुळे मानवाच्या ज्या काही क्षमता आहेत, मानवाच्या ज्या काही शक्यता आहे, या शक्यतामध्ये किंवा क्षमतांमध्ये वाढ होत असते. या दोन घटकांमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका ही निर्देशांकामध्ये महत्त्वाची आहे असं या ठिकाणी मला सांगता येईल. की जे विकासाशी किंवा मानव विकासाशी कसं आहे किंवा देशाच्या विकासाशी काय संबंधित आहे. आरोग्य सेवा सहज व मुबलक दरात उपलब्ध असेल तर सर्वसामान्य लोकांच्या आरोग्य दर्जामध्ये सुधारणा होते आणि मानवी आरोग्यावर त्याचा परिणामसुद्धा झालेला दिसून येतो आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सांगता येईल की सकस आहार उपलब्ध असणे, त्यानंतर मूलभूत सुविधा आरोग्याच्या संदर्भामध्ये उपलब्ध करून देणे, आरोग्याचा दर्जा वाढवायचा असेल तर त्या सुविधा किंवा सेवा पुरवणे आवश्यक आहे, त्याची उपलब्धसुद्धा असणं आवश्यक आहे. बालमृत्यू या इत्यादी घटकांचा या आरोग्य निर्देशकामध्ये किंवा घटकामध्ये त्या मानवी आरोग्यावर त्याचा हा विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. याउलट जर मिळाला नाही तर हे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आहे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. त्याला आपण राहणीमानाचा दर्जा म्हणतो. हा एक तिसरा निर्देशक किंवा तिसरा घटक आहे की मानव विकास निर्देशांकाद्वारे राहणीमानाचा दर्जा मापनासाठी दरडोई स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा हा विचार केला जात असतो आणि दरडोई उत्पन्न हे संसाधनाचे एक साधे व सोपे असे माप आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की पर कॅपिटा इन्कम आणि पर कॅपिटा इन्कम हे त्या देशाच्या राष्ट्रामध्ये असणाऱ्या दृष्टिकोनातून अतिशय एक महत्त्वाचे असं एक टूल्स किंवा साधन आहे. कारण त्या देशाची आर्थिक विकासाचे मोजमाप किंवा प्रगती मोजावायची असेल तर त्या ठिकाणी दरडोई उत्पन्न हा अतिशय महत्त्वाचा साधन किंवा घटक आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर जर तुलना करायची असेल तर दरडोई उत्पन्न हे अतिशय महत्त्वाचा घटक ह्या राहणीमानाच्या दर्जामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. म्हणजे कोणता देश हा कोणत्या देशाच्या तुलनेत कितपत आर्थिक विकास किंवा आर्थिक प्रगतीच्या बाबतीमध्ये अग्रेसर आहे किंवा उच्च पातळीवर आहे अशा प्रकारचं मापन आपल्याला या राहणीमानाच्या दर्जामध्ये पाहायला मिळतो आहे. अशा प्रकारे या ठिकाणी इथेच हा व्हिडिओ संपला. नमस्कार.